दादा यांच्यासाठी एक क्वेश्चन आहे, आपके लिए क्वेश्चन आहे. जब क्या आहे दादाकडे आणि नशीब ते येणारच होती ट्रॉफी. दादा एक क्वेश्चन, तुला आमच्या वसई विरार MH48 मध्ये येऊन कसं वाटलं? अरे ऍक्टिवावर विल्ली मारायला काय असं ट्रिक्स नॉन गिअर गाडीमध्ये? नॉन गियर गाड़ी, नॉन गियर बाइक, स्कूटीज या मोपेड्स आहेत ना त्यांच्या. आज के ब्लॉग की शुरुआत हो चुकी है. क्रेजी आफ्टर लॉन्ग टाइम विथ माय बाइक R15 V2 पर क्रेज मज़ा आता है गाइस. इसको चलाना मतलब है ना एक सुकून है, दिल से सुकून है. तो अभी हम लोग जा रहे हैं एक इवेंट पे, तो चलो चलते फटाफट. फाइनली लेट तो हो चुका है बट कुछ नहीं, कभी कभी होता है. और आज हम लोगों ने 360 जो है इस पे मैंने इधर इंस्टॉल किया है, तो मज़ा आ रहा है. और हम लोग ने जो हेलमेट वेयर किया है वो है हमारा एक्सॉर का. तो पानी की वजह से गाइस गाड़ी मेरी ज़्यादा गंदी होती है, वरना गाड़ी गंदी होने का चांस ही नहीं रहता है ज़्यादा. तो चलो फटाफट चलते. Please park your bike. We'll guide you on where to park the bikes. All the bikes above 1000 cc. Please park the bikes near the swimming pool. Thank you. सचिन दादा आपल्याला इकडे. दादा माझा एक क्वेश्चन आहे तुला. तू बाईकवर तर विल्ली खूप मारतो, तर ऍक्टिवावर विल्ली मारायला काय असं ट्रिक्स नॉन गिअर गाडीमध्ये? नॉन गियर गाडी, नॉन गियर बाईक, स्कूटीज या मोपेड्स आहेत ना त्यांच्यावर करणं खूप इझी आहे. फक्त थ्रॉटल करायचं आहे, 20-25 स्पीड ठेवायची आणि त्याला खेचून वेट मागच्या व्हीलवर ट्रान्सफर करायचं. म्हणजे हे जे आपण बाईकवर आपल्याला इझी पडेल, म्हणजे ते गेअरवाल्या गाड्यांवर इझी पडतं की नॉन गिअरवाल्यांवर? गेअरवाल्या बाईक म्हणजे टॉर्क आहेत भरपूर, खेचायला खूप इझी पडतं. पण कारण की त्याच्यामध्ये क्लच आहेत, बेसिकली बाईकमध्ये क्लच आहे, पण विदाउट क्लच येतात. स्पीड लाईक आहे सायकलसारखंच तुम्हाला याच्यामध्ये ऑपरेट करायचं आहे. फक्त पॅडलिंग थ्रॉटलिंग करायचं तुम्हाला एक्सेलेटर. आणि जर आपण बाईकवर आपण जर विल्ली करत असेल तर आपल्याला जे खूप लोक बोलतात की पाठच्या टायरमध्ये जे हवा कमी पाहिजे, तर नक्की ते म्हणजे काय आहे? डिपेंड्स अपॉन द टायर क्वालिटी. टायर जुना असेल तर हवा कमी करायची गरज नाही. ओके, पण टायर न्यू आहे तर त्याची हवा 10% कमी करायची. म्हणजे एक्झाम्पल आता आम्ही नवीन टायर करतो तो ते 10% त्याच्यामध्ये कमी हवा ठेवतो, 28-25 त्या रेशोमध्ये हवा ठेवतो. पण जुना असेल तर गरज नाही. ओके. आणि जेव्हा आपण जर म्हणजे विल्ली पॉपअप करतो तेव्हा आपला जो म्हणजे आपण क्लच ठेवतो तो फुल क्लच ठेवायचा की हाफ क्लच ठेवायचा? फुल ठेवायचा. हाफनी काय होतं तुमच्या क्लचवर लोड येतो आणि खेचायला म्हणजे ना एवढी काय मजा येत नाही. तर ना त्याला फुलमध्येच ऑपरेट झालं पाहिजे. बट मेक शुअर की ना तुमचं क्लच हाफ सगळं नवीन असलं पाहिजे. असं नाही की ते खराब झालं. अदरवाईज काय होणार, तुम्ही विली करत राहणार तिच्यामध्ये आणि बाईकची जी लाईफ आहे ती कमी होईल. सो मेक शुअर की क्लच प्लेट्स आणि त्याचं सेंटर वगैरे सगळं न्यू आहे. आणि खूप लोकांचा मला कमेंट आलेला, मी व्हॅली रनला सचिन दादाची विल्लीचा एक व्हिडिओ क्लिप टाकलेला, तर खूप लोकांचा मला DM आलेला की जी दादाची गाडी होती ती नक्की गाडी कोणती होती. तर आज आपल्याला स्वतः दादा सांगतील ती गाडी कोणती होती. सुपर बाईक. दादा सुपर बाईक कोणती होती तुझी? त्याबद्दल खूप कमेंट आलेले. तर माझी ती कावासाकी ZX-10RR आहे. ती 2016 मॉडेल आहे. ओनली 500 वर्ल्ड वाईड. त्याच्यामधून एक आपल्याकडे आहे. अँड इट इज व्हेरी नाईस बाईक. खूप चांगली बाईक आहे, खूप चांगला पॉवर आहे. बट नेक्स्ट व्हॅली रनमध्ये आपण फर्स्ट येणार आहे, कारण की आता थोडी पॉवर अपग्रेड करणार आहे. दादा व्हॅली रनमध्ये जिंको या ना जिंको, पण दादा गेल्यावर जो क्रेज होतो ना व्हॅली रनमध्ये तो तुम्ही व्हिडिओमध्ये बघितला असणार. तर थँक्यू सो मच दादा, बरं वाटलं. आणि खूप लोकांना एक डाऊट होता की ती बाईक कोणती होती, तर आज क्लिअर झालं. विंटर एडिशन आहे, ZX-10RR विंटर एडिशन. ओके दादा, थँक्यू. वेलकम. दादा मेन सरप्राईज फायर पण आहे. सरप्राईज चालू झाला. फायर मान चालू मेन आरामात आवाज नाही ना, आवाज येत नाही. एवढा आवाज नाही येणार. आता एक बार करना फायर दिखा. दोन्ही मधून येतात. वेगळंच काहीतरी केलं.
आजकाल असं पण यायला लागलं की याचे मागणं आहे. दादा एक क्वेश्चन, तुला आमच्या वसई विरार MH48 मध्ये येऊन कसं वाटलं? अरे मी नेहमीच बोलतो यार, वसई विरारची जी बायकिंग कम्युनिटी आहे, म्हणजे ओके. असंख्य ग्रुप्स आहेत, ओके. त्यांची एनर्जी, त्यांची ऊर्जा बघून एक वेगळंच प्रोत्साहन येते की बायकिंग इव्हेंट्स जे ते इकडे राबवतात त्याच्यामध्ये एक वेगळीच ऊर्जा दिसते आणि वेगळाच उत्साह देखील दिसतो. ओके, बाकी यावर्षी दादा आपण व्हॅली रन नाही मारू शकलो, बट काय इश्यू नाही. लोक तुला व्हॅली रन मध्ये जिंकण्यासाठी नाही, बट तुझी एक विल्ली जी झलक असते ना मेन ती बघायला येतात. तू जिंकला नाही जिंकला आमच्यासाठी काय नाही, बट आमच्यासाठी तू नेहमी जिंकलेला आहेस. आणि बस तुझी ते एक विल्लीचा एक परफॉर्मन्स बघायला येतो. जिंकणं जरुरी नाही दादा तुझ्यासाठी, बस तू सेफ आणि सेफ्टीसोबत एकदम तुझी जी विल्ली असते ती तू परफॉर्म कर. बाकी म्हणजे आमचं असं काहीच नसतं की सौरभ दादा हा जिंकायलाच पाहिजे, कारण तुझी एक विल्लीची झलक आहे ना तीच आम्ही बघायला येतो खास इकडून व्हॅली रनसाठी. आणि खूप क्राऊड येतो फक्त इकडून व्हॅली रनसाठी सौरभ दादाला बघायला. धन्यवाद भाऊ, एवढं बोलला तू मनापासून, ते मला खूप बरं वाटलं. आणि ह्याच गोष्टी मला प्रोत्साहन देतात की मी अजून चांगलं करू आणि अजून विलीमध्ये पण देखील तुम्ही पुढे पुढे बघा, खूप मजा येणार आहे. मी नॅशनल ट्रॅक रेसिंग चॅम्पियनशिप देखील खेळणार आहे. तर मी नेहमीच बोलतो कोणतीही रेस आपली अंतिम रेस नसते, रेस चालू राहते, आपण करत जातो आणि तुमच्या पाठिंब्यामुळेच जे काय आहे ते आहे. तर मी नेहमीच बोलतो की सौरभ परब नॅशनल चॅम्पियन एवढा मोठा आहे कारण की तुमचा पाठिंबा आहे. धन्यवाद. धन्यवाद. यावर्षी मी एक व्हिडिओ बनवलेली अरे हा, तू- अरे. हा, मी बोललेलो मी ना, उभा होतो, हा, right. मी बोललेलो ह्यावेळेस जे आहे ट्रॉफी आहे दादाकडे आणि आणली. नशीब ते येणारच होती, येणारच होती ती. ट्रॉफी. कडक परफॉर्मन्स दादा, थँक्यू बाबा, थँक्यू. मजा आली. मेन तर सरप्राईज इकडे टाकले, सायलेन्सर डबल आणि ते पण आग फेकतात. दादा इनच्यासाठी एक क्वेश्चन है, आपके लिए क्वेश्चन है, जब आप वीडियो में ना ऐसा ऑटो वीटो वाले ऐसा ओवरटेक करते, रूल फॉलो नहीं करते, और जब आप उनको गाली देते हो तो वो मारते फिरते, कुछ रिप्लाई आता है उनका? नहीं डर, क्योंकि उनकी गलती रहती है ना, इसलिए अच्छा। कुछ करते नहीं है वो लोग। गलती नहीं रहेंगे तो कुछ करेंगे ना। हम लोग इधर वैसे विरार के रिक्शा वाले गलती करके भी सीधा पीछे पीछे आ जाते। देखो गाइस ऐसा होता है। सो फाइनली जो है अभी हम लोग निकल चुके हैं और आप लोगों ने देखा ही रहेगा हम लोग काफ़ी सारे भाई लोग से मिले थे, जो लोग से हम लोग वैली रन में मिले थे, सौरभ परब हो गए, विली सेन, अजित दादा हो गए अपने, और आज एक हम लोग नए पर्सन से मिले, माया करके नाम है उनका, गर्ल्स राइडर है, अच्छे खासे उनके भी वीडियो भी अच्छे खासे चलते, तो उन लोग तो स्पेशल गेस्ट थे, तो मिलके अच्छा लगा। अभी तो बहुत सारे राइडर है बट गाइस जॉब पे भी जाने गए, उसकी वजह से जो है हम लोग वहाँ से निकल चुके, खाना पीना खाए। बहुत सारे राइडर आए थे वसई विरार में, मतलब बहुत सारे राइडर है गाइस। आज मुझे पता चला MH48 में राइडर का क्रेज़ कम नहीं है, बहुत सारे। तो रास्ते भी उतने गंदे भाई, ऐसे रास्तों से लोग सुपर बाइक लेके आए, क्या बोलने का। रास्ता देखो भैंचोद, रास्ता नहीं है कुछ और है। तो चलो भाई मिलते हैं और एक नई वीडियो के साथ, तब तक के लिए बाय बाय। ठीक है, लाइक शेयर एंड सब्सक्राइब ज़रूर करना, और देखेंगे वापस हमको कहीं भी इवेंट में आएगा बुलावा तो जाएंगे हम लोग।
और ये पहले तो रास्तों से हम लोग जीत के आगे जाना है। ये भाई ये गाड़ी क्यों चल रही था? जादू की गाड़ी थी, जादू वाली गाड़ी। फक भाई साहब, रास्ता देखना। चलो फिर मिलते।